बजाज डिस्कवर महाराष्ट्र. बजाज डिस्कवर महाराष्ट्र मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. अलिबागहून मुरुड जंजिऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर रेवदंडा गाव आहे. या गावानजीक कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. या खाडीच्या पैलतीरी एका हिरव्यागार टेकडीची सोंड समुद्रात जाऊन उतरते. या निमुळत्या भागावर एक किल्ला बसलाय. या किल्ल्याचं नाव आहे कोर्लईचा किल्ला. बजाज डिस्कवर महाराष्ट्र महास्पर्धा प्रत्येक एपिसोडमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यास मिळेल बजाज डिस्कवर DTS SI 100cc बाईक. तेव्हा पाहत राहा बजाज डिस्कवर महाराष्ट्र. मी आता कोर्लई गावातनं कोळ्यांच्या वस्तीजवळ येऊन पोहोचलोय. आल्या आल्याच मासळीचा वास नाकात घुसलाय. मासळी पागायला जाणाऱ्या कोळ्यांची लगबग किनाऱ्यावर दिसते. याच रस्त्यावरून मी तुम्हाला आता पुढे कोर्लई किल्ल्यावर घेऊन जाणार आहे. कोर्लई हे कोळ्यांचं गाव. दिवसभर गावातले लोक त्यात लगबगीत असतात. आम्ही गेलो तेव्हा रात्री मासेमारीसाठी गेलेले पडाव सकाळी परतले होते. त्यामधून आलेली मासळी उतरवून घेण्याची लगबग चालू होती. गावभर मासळी सुकवण्यासाठी सिमेंटचे लांब रुंद मोठे बांधले आहेत. त्यावर मासळी पसरवण्याचं काम चालू होतं. खांद्यावरच्या कावडीमध्ये मासळीच्या तुरड्या भरून घेऊन जाणारे कोळी दिसत होते. मी आता कोळीवाड्यातनं इथपर्यंत आलोय. कोर्लई किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक कोळ्यांच्या वस्तीमधनं आणि दुसरं दीपगृहावरून पायऱ्याच्या मार्गाने. मी आता पायऱ्यांच्या मार्गाने दीपगृहावरून कोर्लई किल्ल्यावर चाललोय. कोर्लई किल्ल्याची ही पश्चिम बाजू. टेकडीच्या पायाशी वळण घेत रस्ता पुढे जात होता. एका बाजूला फेसाळता समुद्र माझी सोबत करत होता. जेमतेम 5 मिनिटात मी दीपगृहापाशी पोहोचलो. कोर्लई गावातनं किल्ल्याकडे जाणारा रस्ता इथे येऊन थांबतो. यापुढे किल्ल्यावर जाणारा मार्ग जो पायऱ्यांचा मार्ग आहे तो दीपगृहाच्या मागच्या बाजूने सुरू होतो. या पायऱ्या मला किल्ल्यावर घेऊन जाणार आहेत. तसा फारसा कठीण चढ दिसत नाहीये, पण खरं काय ते वर गेल्यावरच कळेल. खरं तर ही वाट म्हणजे किल्ल्याची मुख्य वाट नव्हे. या पायऱ्याही जुन्या नाहीत. दीपगृहाचं बांधकाम झालं तेव्हा या बाजूच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी हा पायऱ्यांचा मार्ग बांधून काढला असावा. या पायऱ्या मला किल्ल्याच्या बाह्य तटबंदीत असलेल्या छोटेखानी दरवाजापाशी घेऊन आले. या दरवाजातून आपण किल्ल्यात शिरूया. उजवीकडे बाले किल्ल्याला जाण्याच्या आधी मी डावीकडच्या टेहळणी बुरुजाकडे निघालो. किल्ल्यात प्रवेश केल्या केल्याच इथल्या बांधकामाचं वेगळेपण नजरेत भरतं. एरवी मराठी शाहीतील महिरपी कमानीचे दरवाजे बघण्याची सवय. त्यामुळे ही साधी अर्धगोल कमान लक्ष वेधून घेते. 1739 ते 1818 असा प्रदीर्घ कालावधी मराठ्यांनी इथे राज्य केलं. तसा किल्ला बांधला मूळ निजामानं, पण इथे पोर्तुगीज राजवट सुद्धा होती. त्यामुळे इथल्या बुरुजांची नावं संमिश्र भाषांमध्ये आहेत, पण बहुतांशी नावं मराठीतली आहेत. जसं की पुस्ती, राम, गणेश, चौबुर्जी, पश्चिम वगैरे वगैरे. टेहळणी बुरुज मूळ किल्ल्यापासून 100 मीटर्स दूर आहे. ही वाट चांगलीच रुंद आहे. शिवाय दोन्ही बाजूनी ती भक्कम तटबंदीने बांधून काढलेली आहे. जलदुर्गांची खासियत म्हणजे त्यांची भक्कम तटबंदी. कोर्लई किल्ला सुद्धा त्याला अपवाद नाहीये. या किल्ल्याच्या उतरत्या सोंडेवर हा एक टेहळणी बुरुज बांधला. समुद्र मार्गावरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बहुधा त्याचा वापर केला जात असावा.
कोर्लई किल्ल्यावर हिंडताना जागोजागी तटबंदीत ठेवलेल्या जंग्या लक्ष वेधून घेतात. किल्ल्याच्या या बाजूला कुंडलिका खाडी दिसते. पाण्यात लगबग करणाऱ्या चिमुकल्या मच्छीमारी होड्या डोळ्यांना सुखावतात. हा किल्ला एकूण 5 टप्प्यात बांधलाय. पहिला टप्पा पार करून मी दुसऱ्या दरवाजाकडे आलोय. बाले किल्ला तटबंदी आणि बुरुजांनी बंदिस्त केलेला आहे. असे 5 दरवाजे ओलांडले की मी बाले किल्ल्यात पोहोचणार. किल्ल्याचा हाही दरवाजा अतिशय भक्कम आहे आणि दोन्ही बाजूला टेहळणी बुरुज आहेत. याही बुरुजावर समुद्राच्या दिशेने रोखलेली एक तोफ दिसते. इथून दिसणारा समुद्र इतका सुंदर होता की ते दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त केल्याशिवाय राहवलं नाही. पांढऱ्या शुभ्र फुलांनी डवरलेलं देवचाफ्याचं झाड रखरखीत उन्हात मनाला थंडावा देत होतं. इथे समोर दिसते ती कुंडलिका नदी. ती इथे समुद्राला मिळते. वर रेवदंड्याचा ब्रिजही दिसतोय. या बाजूला तुम्हाला दिसते ती रेवदंड्याच्या किल्ल्याची तटबंदी आणि मागे माळा पोफळीच्या बनात लपलंय ते रेवदंडा गाव. कोर्लईच्या किल्ल्यावर आल्यावर मला एका जुन्या आणि गाजलेल्या कादंबरीची आठवण झाली. ही कादंबरी 1925 साली लिहिली गेली. लेखकाचं नाव होतं वि.वा. भिडे. या कादंबरीचं नाव होतं कोर्लईचा किल्लेदार. त्या काळात ही प्रचंड गाजली. कोर्लईचा किल्लेदार या कादंबरीचा नायक कृष्णराव चौबळ हा कोर्लईचा किल्लेदार असतो. अतिशय न्यायी आणि पराक्रमी. चाच्यांचा आणि दरोडेखोरांचा कर्दनकाळ. त्याची पत्नी आणि मुलगा समुद्रावर एका वादळात अडकतात आणि मरतात. त्यांच्या वियोगाने दुःखी होऊन त्याचं कारभारातलं लक्ष उडतं आणि याचाच फायदा घेऊन त्याचे शत्रू त्याला पकडतात आणि बुरुजाच्या भिंतीत चिणतात. कालांतराने अचानक चमत्कारिकरित्या हा तिथून बाहेर पडतो. मधल्या काळामध्ये त्यांच्या शत्रूंनी कृष्णरावांचा तोतया गादीवर बसवलेला असतो. कृष्णराव सुटतात, अज्ञातवासात येतात आणि त्यानंतर या सगळ्या शत्रूंचा निपात करतात. नंतर असंही कळतं की त्यांची जी वादळात अडकलेली पत्नी आणि मुलगा होता तेही वाचलेत आणि सगळा शेवट गोड होतो. मी कोर्लईच्या बाले किल्ल्यावर पोहोचलोय. एका चिंचोळ्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेलाय. त्यामुळे तो लांबीला भरपूर आहे. रुंदी मात्र जेमतेमच. बाले किल्ला हा किल्ल्यावरचा सगळ्यात रुंद भाग. या किल्ल्यावर मराठ्यांचा अंमल सुरू झाल्यावर या शिवमंदिराची उभारणी झाली. आता हे मंदिर अतिशय भग्नावस्थेत आहे. समोरचं तुळशी वृंदावनही त्याच दरम्यान बांधण्यात आलं. ही घुमटी अर्थातच अलीकडे बांधलेली दिसते. ती एखाद्या मंदिरासारखी दिसण्याऐवजी चर्च सारखी जास्ती दिसते. बाले किल्ल्याच्या या भागातलं बांधकाम अजूनही शाबूत आहे. छप्पर उडालेलं असलं तरी भिंती मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत दिसतात. हे किल्ल्याच्या किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. आता बहुतेक अवशेष अस्तित्वात नाही आहेत, पण एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर मात्र आहे. आणि गंमत म्हणजे चहूबाजूने समुद्राने वेढलेलं असून सुद्धा या विहिरीचं पाणी अतिशय गोड आणि चवदार असतं.
याच विहिरीचं पाणी सध्या किल्ल्यावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी वापरलं जातं. हा फोर्ताज रियाल म्हणजे किल्ल्याचा मुख्य भाग. 10 मीटर रुंद आणि 100 मीटर लांबीचा हा वरचा किल्ला. भिंती भग्नावस्थेत आहेत, पण त्यावरूनही त्यांची मजबूती ध्यानात येते. या दरवाजाच्या माथ्यावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेला शिलालेख आहे. वरच्या भागात पोर्तुगीजांचं राजचिन्ह कोरलेलं दिसतं. हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. जर मी कोळी वस्तीतून आलो असतो तर या प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला असता. या दरवाजाची बांधणी अतिशय दणकट आणि मजबूत आहे. वर एक शिलालेख कोरलाय, त्याच्यात पोर्तुगीज भाषेत लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की या दरवाजातून लढल्याशिवाय प्रवेश नाही. यातून पोर्तुगीजांची लढाऊ वृत्ती दिसते. मुख्य दरवाजातून पुन्हा फोर्ताज रियालकडे परतलो. वाटेत एक भला मोठा शिलालेख तटबंदीशी टेकून उभा केलेला आहे. त्यावरचा मजकूरही पोर्तुगीज भाषेतच आहे. हे किल्ल्यावरचं माद्री द देऊसचं चर्च. ते उत्तराभिमुख आहे. पुरातत्व खात्याने सुरू केलेल्या डागडुजीत या चर्चची देखील पुनर्बांधणी केली जाते. चर्चच्या मागे गेल्यावर दरवाजा लागतो. तो ओलांडून पंचकोनी बुरुजाला वळसा मारून पुढे गेल्यावर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. डाव्या बाजूच्या बुरुजावर 2 तोफा आहेत. उजवीकडे आणखी एक तोफ आहे. डो कुटो याने 1602 साली या किल्ल्याच्या मजबूतीचं वर्णन केलंय. त्यावेळी इथे 70 तोफा आणि 8000 शिबंदी होती असं तो म्हणतो. निजामशाह आणि पोर्तुगीज यांची या परिसरात घमासान लढाई झाली. निजामाचं हुसेनी नावाचं गलबत मक्केहून येत होतं. ते पोर्तुगीजांनी बुडवलं. त्यामुळे निजामाचा त्यांच्यावर भयंकर राग. त्यांनी या रेवदंड्याच्या परिसरात पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं. पण हार मानतील ते पोर्तुगीज कसले. त्यांनी या रेवदंडा बंदरामध्ये बेसावत स्थितीमध्ये निजामाच्या सैनिकांवर हल्ला केला. चारशे पोर्तुगीजांनी 12,000 सैनिक कापून काढले आणि रेवदंड्याचा किल्लेदार फरहाद खान आणि त्याची मुलगी यांना पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलं. ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला आणि ते पोर्तुगालला घेऊन गेले. 1740 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीज बांधणी आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीची खूण मिरवणारा कोर्लई उतरून मी खाली कोर्लई गावात आलो. हे गावही जुन्या पोर्तुगीज खुणा जपणारं. त्यांची भाषाही पोर्तुगीज. माझी आई गोव्याची असल्यामुळे थोडीफार मला पोर्तुगीज कळते. म्हणजे आता मी तुम्हाला विचारतो, समजा आम्ही आभार हा जो शब्द आहे त्याला तुम्ही काय म्हणता? ओब्रिगाद हा प्युअर पोर्तुगीज शब्द आहे. आंब्याला काय म्हणता तुम्ही? मांग. मांग. नमस्कारला काय म्हणता तुम्ही? बोंदी. बरं बरं. गावात एक मोठं चर्च आहे. शेजारच्या टेकडीवरचा येशू ख्रिस्ताचा क्रुसावरचा भला मोठा पुतळा लक्ष वेधून घेतो. गावात मदर मेरीचाही पुतळा आहे. अशीच काही मंडळी माझ्यासोबत आहेत. जो गोन्साल्विस, फादर ब्लेस डिमेलो आणि ठोंबरे सर
लेत साहेब आम्हाला सांगा की ही जी भाषा आहे ही पोर्तुगीज म्हणजे पूर्ण पोर्तुगीज आहे का त्याच्यामध्ये काही मिश्रण झालेलं आहे? कारण आता मी ऐकलं तर मला काहीतरी वेगळंच. नाही इथं काय आहे, हे इथं थोडंसं ही करप्ट भाषा आहे पोर्तुगीज. रेवदंड्याचा जो भुईकोट किल्ला आहे त्यावर ज्यावेळेला मराठ्यांनी आक्रमण केलं त्यावेळेला त्यातले काही घराणे या बाजूला पळून आले असं जाणवलं. त्यातले मग डिझोजा, परेरा, मार्टिस, वेगस, राज असेच घराणे आले. त्या घराण्यांचा हा विस्तार आहे. मला फक्त यांचे थोडे शब्द आठवतात. अकिवी म्हणजे काय? अकिवी म्हणजे इकडे अतिशय विरोधार्थी शब्द आहे. आता पाणी म्हटलं म्हणजे मला पाणी दे. आता हे काय म्हणणार, पारी आग दा. पाणी आणि आग. क्या बात आहे. व्हेरी नाईस. कोकण म्हटलं की नानाविध रुचकर आणि चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल, माशाचे नानाविध प्रकार, काजू, फणस, आंबे अशा फळांची रेलचेल, कोकमाची सोलकढी, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. पण कोकणच्या खाद्य संस्कृतीत एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे, त्याला म्हणतात पोपटी. तर हे पोपटी म्हणजे काय प्रकरण आहे हे आपण समजून घेऊया उमेश भायदे यांच्याकडून. उमेशजी, आम्हाला सांगा, हे एवढे बरेच काय काय तुम्ही इकडे जमवजमव केली आहे. याच्यात शेंगदाणे भिजवलेले आहेत, हा नंतर कांदे आहेत, हा नंतर बटाटे आहेत, नंतर मके आहेत, इकडे 2 मटके आहेत, त्याच्यानंतर इकडे रताळी आहेत, त्यात शेंगा आहेत. याला भामरूट म्हणतो आम्ही. सुगंध वास येण्यासाठी त्यात आतमध्ये लावलं जातं. दोन्ही मडक्यांमध्ये आधी भांगरूटचा पाला भरला. त्यातली एक पोपटी शाकाहारी होती, दुसरी मांसाहारी. मसाल्यात घोळवलेले चिकनचे तुकडे केळीच्या पानात गुंडाळले गेले आणि ते मडक्यात भरून पुन्हा भांगरूटचा थर दिला. त्यावर थोडे शेंगदाणे टाकले, वर अंडी ठेवून दिली. शाकाहारी पोपटीच्या मडक्यात पावट्याच्या शेंगा, बटाटे, मक्याची कणसं हे सगळं भरलं. अर्थात मांसाहारी पोपटीतही हा शाकाहारी माल मसाला होताच. दोन्ही मडकी नंतर उपडी ठेवण्यात आली. त्यांच्या कडेनं लाकडं रचली, अर्थात ती चांगली वाळलेली हवीत. त्यावरून वाळलेलं गवत पांघरलं आणि ते पेटवलं. आता हे सगळं पूर्ण कुकिंग व्हायला किती वेळ लागेल? कारण 1 तास 1-1.25 तास जाळ करायला लागेल. पोपटी शिजू लागली होती. तो तासाभराचा वेळ प्रचंड उत्सुकतेचा होता. आजूबाजूची लाकडं जळून गेली आणि निखाऱ्यामधून दोन्ही मडकी बाहेर काढली. एक मस्त खमंग वास दरवळला आणि न राहून पुढे सरसावलं. भांगरूटचा पाला आणि ओव्याच्या वासात खरपूस भाजलेले चिकनचे तुकडे तोंडात टाकताच विरघळून गेले. काय चव होती महाराजा, लाजवाब. कधीही न विसरता येणारी चव. आणि आगळ्या वेगळ्या पोपटी पार्टीच्या आठवणी सोबत घेऊन प्रवासाला निघालो. अलिबाग मुरुड रस्त्यावर एक नितांत रमणीय अस्पर्श समुद्र किनारा आहे. पांढरी शुभ्र वाळू, निळाशार समुद्र आणि सुरूची बनं असं सगळं असलेला समुद्र किनारा म्हणजे काशीदचा समुद्र किनारा. दाट सुरूच्या सावलीतला हा निवांत बीच पर्यटकांनाही आवडतो. मला बीचवर घोडेगाडीवाला दिसला. त्या निवांत लांबलचक किनाऱ्यावरची घोडागाडीतली रपेट मस्तच होती. काशीदचा समुद्र किनारा इतका शांत आणि स्वच्छ आहे की मला घोडागाडीचा सफर करायला पण मजा येते. हा किनारा पोहण्यासाठी अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे निर्धास्तपणे पाण्यात उतरता येतं. घोडागाडीची रपेट संपवून किनाऱ्याशी आलो. सुरूच्या बनात दाट सावलीत टांगलेल्या झोक्यांवर झोके घेतले. इथे बसून किनाऱ्याशी दंगामस्ती करणाऱ्या लाटांचा खेळ बघताना वेळ कसा जातो हे कळतच नाही.
झाडांना टांगलेल्या हॅमॉकमध्ये झुलत गरमागरम चहाचे घुटके घेणं, आहा हा, स्वर्गीय सुख वगैरे म्हणतात ना, ते यापेक्षा काय वेगळं असतं. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.